सिटीमध्ये एकदम शॉकिंग प्लेस आहे ती म्हणजे लिझिबा स्टेशन आहे। तर त्या हे मेट्रोचा मॅप। तर आता कुठल्या स्टेशनला जायचं आहे आपल्याला, कुठल्या लाईन घ्यायची आहे ते बघतोय। आणि हे बघा केवढ्या एकदम मिक्स लाईन तुम्हाला दिसत असतील मेट्रो लाईनच्या। तर ही जी सिटी आहे चॉंगकिंग, इथं सगळ्यात जास्त नेटवर्क असलेली मेट्रो लाईन आहे। इथं एक मेट्रो ॲटलिस्ट 72 स्टेशन जाते, त्यामुळे ही लॉंगेस्ट मेट्रो लाईन या सिटीमध्ये आहे चायनाच्या चॉंगकिंगमध्ये। एवढ्या गोल 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 कन्फ्युजनवरून समजत असेल तुम्हाला कुठली लाईन कुठं चालली, तेवढ्या याच्याने किती नेटवर्क पसरलेलं आहे मेट्रोचं इथे। हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ कांचन। तर आता आपण आहोत चॉंगकिंग या सिटीमध्ये, जी चायनाची मोस्ट डेव्हलप सिटी आहे। चायनामध्ये बाकी सिटी तर आहेतच, शांघाई झालं, बीजिंग झालं, त्या तर डेव्हलप आहेत, पण त्या कशा खूप आधीपासून डेव्हलप होत्या। पण ही जी सिटी आहे चॉंगकिंग, ही काही गेल्या 20 ते 25 वर्षामध्येच खूप जास्त डेव्हलप झाली। तुम्हाला इकडं उंच उंच स्कायलाईन बघायला मिळतील आणि खूप जास्त डेव्हलपमेंट बघायला मिळेल। खूप छान आणि मेट्रो सिटी आहे ही। तर इथलं जे मेट्रो स्टेशन आहे तिथली देखील मेट्रो लाईन सगळ्यात लार्जेस्ट मेट्रो लाईन आहे चायनामधली। या सिटीमध्ये 72 स्टेशन आहेत मेट्रो लाईनचे। तर खूप जास्त आणि मोठी डेव्हलप सिटी तुम्हाला सगळीकडे बघायला मिळेल, सगळीकडे एकदम क्लीनलीनेस बघायला मिळेल। तसेच इथले पीपल पण खूप छान आहेत, स्वीट आहेत, हंबल आहेत। तर खूप भारी मजा येणार आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सिटीमध्ये तुम्हाला खूप मॅजिकल सरप्राइझिंग गोष्टी बघायला मिळणार आहेत, एकदम शॉकिंग गोष्टी मिळणार आहेत बघायला। या सिटीला फॉक्स सिटी पण म्हटलं जातं, मॅजिकल सिटी पण म्हटलं जातं आणि खूप जास्त डेव्हलप सिटी देखील चायनाची म्हटलं जातं। तसंच या सिटीमध्ये चायनामधील या सिटीमध्ये सर्वात जास्त पॉप्युलेशन असलेली ही सिटी आहे। तर या सिटीमध्ये तुम्हाला 32 मिलियन्स पॉप्युलेशन असलेली ही सिटी आहे। तर चायनामधली मोस्ट पॉप्युलेटेड सिटी म्हणजे चॉंगकिंग सिटी। तर चला आज या सिटीला आपण एक्सप्लोअर करूया, तुम्हाला देखील दाखवते। खूप भारी आहे, खूप मस्त वाटतं या सिटीमध्ये फिरताना, उंच बिल्डिंग्स आणि ते सगळं काही बघून। तर चला जाऊया। पण ही सिटीची सुरुवात करण्याआधी, सिटीला एक्सप्लोअर करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। तुमच्यासाठी मी एवढी मेहनत घेते, वेगवेगळ्या सिटीजमध्ये जाते, तिथले ट्रॅव्हल प्लेसेस तुम्हाला दाखवत असते। तर प्लीज तुम्ही देखील एकच रिक्वेस्ट असते तुम्हाला की माझ्या व्हिडिओला लाईक करत जा, आवडली का नाही व्हिडिओ ते देखील कमेंट करत जा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर तुम्ही देखील सबस्क्राईब करा येणाऱ्या पुढच्या सगळ्या व्हिडिओचा आनंद घेण्यासाठी। तर चला करूया सुरुवात ट्रिपला। या बघा प्रत्येक बिल्डिंग ही 50, 70 फ्लोअरची तरी असेल, एवढ्या उंच या बिल्डिंग्स आहेत। आणि इकडे सध्या खूप पाऊस सुरू आहे। आमची पूर्ण ट्रिप सुरुवात झाली तशी पावसातच चालू आहे, पण तरी पावसामध्ये देखील आम्ही एन्जॉय करतोय, फिरतोय आणि तुम्हाला हे सगळे प्लेसेस दाखवतोय। आपल्याकडे ऊन त्रास देत आहे आणि इथं आहे की पाऊस जायचं नावच घेत नाही। आता इथे उन्हाळा कधीचा सुरू झाला आहे, बट ऊन काही सुरू होत नाही, पाऊसच सुरू आहे। आणि मी हॉटेलच्या खाली उतरलो की सगळे ना हे असे फूड स्टॉल आहेत, फूड स्ट्रीट आहे ही। रात्रीच्या वेळेला खूप भारी दिसते, मी त्याचा देखील व्हिडिओ टाकेल, एकदा टाकलाही असेल याआधी किंवा नंतर टाकेल फूड स्ट्रीटचा। तर खूप छान वाटते रात्रीच्या वेळेला ही पूर्ण स्ट्रीट। तर चला आता मेट्रो घेऊया आणि आता नेक्स्ट स्टेशन कुठलं असतं आपलं ते बघूया। इथं तुम्हाला भरपूर साऱ्या शॉकिंग गोष्टी बघायला मिळतील, म्हणून इंटरेस्टिंग अशी ही सिटी असणार आहे आपल्यासाठी। आम्ही तर खूप एक्साइटेड आहेत या सिटीला फिरायला। हे बघा
बघा इकडे पण असे सकाळ सकाळी काहीतरी विकत असतात, जसं आपल्याकडे इडली डोसा सांबार विकतात तसं. सूप आहे हे बघा, तुम्हाला हे दिसेल. हे अंकल पण विकतायत, हातामध्ये धरून बिचारे ओझायचे वस्तू घेऊन घेऊन विकतायत. जसं आपल्याकडे विकणारे असतात तसे इथं दिसतात, थोड्यापैकी, जास्त नाही पण थोडेफार दिसतात असे हातामध्ये देखील वस्तू घेऊन विकणारे किंवा असे स्टॉल लावून विकणारे. हे फ्रूटचं शॉप आहे, छान ताजी ताजी फळं कापून देतात. आणि ही टुरिस्ट प्लेस असल्यामुळे इथं असे भरपूर सारे टुरिस्ट गाईड पण असतात, जे ट्रॅव्हल एजन्सी असतात की जे आपल्याला या सिटीमध्ये फिरवतात. यांगझी रिव्हरवर बसलेली ही सिटी आहे पूर्ण. तर आपल्याला बघू आपण यांगझी रिव्हर पण बघू, एक ब्रिज आहे त्याच्या खालून जाते, छानपैकी दिसते. तर ही पूर्ण सिटी यांगझी रिव्हरवर बसली आणि नंतर डेव्हलप झाली आहे, बट खूप भारी डेव्हलप झाली, त्यामुळे तिला डेव्हलप सिटी म्हणतात. चायनामधली सगळ्यात जास्त. सगळं फील येईल तुम्हाला इथं, सगळ्या सिटीजचा, सगळ्या कंट्रीजचा फील येईल. हाँगकाँग, मॅक्सिको, फ्रान्स, सगळ्या सिटीजचा लुक तुम्हाला इथे, सगळ्या कंट्रीजचा लुक थोडा थोडा बघायला मिळेल. लिस्बी इथं जायचं, मेट्रो लाईन 2 लाईन घेऊन लिस्बी जाऊ. लिस्बी वरून चल घे काढू. हे बघा किती कन्फ्युजन. आणि इथं कुठल्याही स्टेशनला जायचं असलं तर काय नाही, असं 3 युआन किंवा 5 युआन पर्यंतच तिकीट लागतं, त्यामुळे स्वस्त असतं. लिझिबा स्टेशन आहे. तर त्या लिझिबा स्टेशनला आपण जातो आणि तिथे तुम्हाला काय शॉकिंग गोष्ट बघायला मिळेल ते तिकडे गेल्यावरच मी सांगते. चला. खाली पूर्ण ट्रेन विचारून बघा. मी तर नाव लिहिले नाही पण ट्रेन बघा कशी. पकडून ठेव कशी. बसा ना बाबा, जागा असताना उभे राहता. काय नको ठेव. हो ना, तेच सांगते. शेप किती मस्त आहे म्हटलं तिला. पोरगा बघ कसा पळतोय ट्रेन बरोबर. 欢迎乘坐重庆轨道交通2号线，前方到站临江门站。 ऐकेला असं पकडून उभं राहायला आवडतं. 左侧车门。Welcome to the Chongqing Rail Train Hi, local. Line 2. The next station is Linjiangmen. ऐके कशात बसला? मेट्रो मध्ये बसला. मेट्रो ट्रेन मध्ये. 乘客往车厢中路走，前方到站李子坝站列车。说谎了啊！
बिल्डिंग कुठली दिसते का कुठली का 离子坝站到了，右侧车门打开前，请不要触摸车门。हे बघा ते खाली रस्ते 梁山街的乘客 रस्ते कसे चालले 下车。 हे बघा आता आपण स्टेशनला उतरलोय. हे इकडे तुम्हाला दिसतंय. हा इथे रेसिडेन्शियल एरिया आहे. इथं हॉटेल्स देखील आहे, राहणारे घरं देखील आहे लोकांची, रूम्स आहेत, घरं आहेत, रेसिडेन्शियल एरिया आहे प्लस हॉटेल्स आहे. तर ही भली मोठी अशी 27 ते 28 माळ्याची बिल्डिंग आहे. आणि आता इथं मॅजिक दाखवते तुम्हाला मी. खाली जाऊ. चला खाली जाऊया आता इथून. आपण एक्झिट करूया मेट्रोमधून. चलता त्यानंतर इथं शॉप्स आहेत, सोवेनियर्स वगैरे, जे छान टेडी वगैरे. ओके, तर आता ज्या आपण ट्रेनने आलो ती मॅग्नेट लाईन होती, जी मॅग्नेटवर चालते, चाकांवर नाही. वाव, हे बघ किती छान आहे इथं. हे बघा सगळे शॉप्स आहेत मस्त. कसे आवाज करता येते मस्त. हे इथे पूर्ण स्ट्रीट आहे अजून मध्ये. येऊ आपण नंतर. चल गाणे वगैरे त्यानंतर इथं पण भरपूर सारे सोवेनियर्सचे वस्तूंचे शॉप्स आहेत. तर हा पूर्ण रेसिडेन्शियल एरिया प्लस शॉपचा कॉम्प्लेक्स एरिया आहे. या सगळ्या बिल्डिंगमध्ये प्रत्येक फ्लोअरला काही ना काहीतरी दुकानं आहेत, घरं आहेत आणि खरं मॅजिक खाली आहे. हे बघा सगळीकडे शॉप्स आहेत. आणि आता आपण खाली उतरलो आणि गर्दी बघा. जे मॅजिक आहे ते बघण्यासाठी तुम्हाला गर्दी दिसेल आता. तर ही जी त्या साईडला आहे ती आहे यागजी रिव्हर, जी आपण आता ट्रेनमधून बघितली. आणि हा असा पूर्ण बिल्डिंग एरिया सगळीकडे धुकंच धुकं, फॉगी सिटी म्हणतात तिला. हो, आणि ही ती बिल्डिंग आहे जिच्यातून आपण आलो. क्रॉस करावं लागेल. आणि ही बघा, ही ती बिल्डिंग आहे ज्या बिल्डिंगमधून आता आपण मेट्रो लाईन घेऊन आलो. तर ही मोठी 28 एक माळ्याची बिल्डिंग आहे. तिच्यात रेसिडेन्शियल पण एरिया आहे, कमर्शियल पण आहे, शॉप्स पण आहेत, राहणारे लोक पण आहे. आणि हा बाजूला आहे रेल्वे ट्रॅक. आणि आता तुम्हाला मॅजिक दाखवेल मी की ह्या रेल्वे ट्रॅक मधून जी काही ट्रेन जाईल, मेट्रो ट्रेन या ट्रेन जी असेल ती ह्या बिल्डिंगमध्ये एंट्री करेल. हे बघा तिथून निघते, तुम्हाला दिसत असते. हे बघा, ही बघा बिल्डिंग तिथे ओपन आहे. आणि त्या बिल्डिंगमधूनच ही पूर्ण अशी उंच 28 एक माळ्याची बिल्डिंग आहे. त्याच्यात 21-22व्या फ्लोअरमध्येच मेट्रो स्टेशन बनवलं आहे. विचार करू शकता चायना किती पुढे गेलं आहे. राहणाऱ्या प्लेसेसमध्ये रेसिडेन्शियल एरिया, कमर्शियल एरियाच्या मध्ये मेट्रो स्टेशन बनवून तिथून ट्रेन जाते, एंटर करते एका बिल्डिंगमध्ये ट्रेन. आणि मजेची गोष्ट म्हणजे ही बिल्डिंग बांधल्यानंतर पण 20-30 वर्षांनंतर लोकांना माहीत पडलं की इथे काही मेट्रो स्टेशन पण आहे.
अगदी स्मूथ चालणारी, काहीही आवाज न करणारी अशी ही ट्रेन या बिल्डिंगमधून एंटर करते. त्यामुळेच या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या लोकांना याची आयडियाच नव्हती की इथं मेट्रो स्टेशन आहे असं. आणि अशी काहीतरी बिल्डिंग अशी काहीतरी ट्रेन आपल्या बिल्डिंगमधून एंटर करते असं त्यांना आयडियाच नव्हती. तर इतकी स्मूथ ही ट्रेन जाते आणि खरंच मॅजिकल गोष्ट आहे की नाही, एका बिल्डिंगमधून ट्रेन एंटर करते तरी लोकांना त्याची आयडिया नाही. इव्हन इथल्या जनतेला पण नव्हती आयडिया आणि या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्यांना पण नव्हती आयडिया की इथं असं काहीतरी स्टेशन आहे जे बिल्डिंगमध्ये एंटर करतं हे ट्रेन. आता गेल्या काही 5-6 वर्षापासून लोकांना या गोष्टीची आयडिया झाली. तर हे आहे लिजिबा स्टेशन आणि या स्टेशनच्या बाजूला आपण बघा भरपूर सारे विक्रेते पण आहेत, फोटो काढून देतात त्या ट्रेनसोबत. काही टॉईज वगैरे विकायला आहेत, काही टेडी वगैरे आहेत, भरपूर साऱ्या गोष्टी विकायला पण आहे, गर्दी पण आहे भरपूर. ट्रेन येते तिकडून आता. 拍照吗？专业拍照吗？ तर हीच आहे ती यागझी रिव्हर, ज्या रिव्हरवर पूर्ण शहर वसलेलं आहे. रस्ते बघा किती भारी दिसत आहेत, 4वे 5वे लेन आणि उंच उंच बिल्डिंग. पाऊस पडतोय खूप, इथे पावसाने खूपच परेशान केलंय, पाऊसच चालू आहे दिवसभर. तर कसं वाटलं तुम्हाला हे फर्स्ट सरप्राईज शॉकिंग की एका बिल्डिंग रेसिडेन्शियल एरियामधून ही ट्रेन एंटर करते? छान आहे. जमलं तर आपण ट्रेनमध्ये बसून पण व्हिडिओ करू कशी एंटर करते असं. बाकी खालून तर पूर्ण व्ह्यू दिसतोच आहे. हाच पॉईंट आहे इथे बघण्याचा, ऑब्झर्वेशन व्ह्यू आहे. इथे भरपूर लोक ट्रेनसोबत फोटो काढतात आणि विक्रेते पण आहेत. हे बघा परत एक ट्रेन निघाली. आणि मॅग्नेट लाईन आहे, मॅग्नेटवर चालतात या सगळ्या ट्रेन, चाकांवर नाही. हे विक्रेते आहेत ना, भरपूर सारे विक्रेते आहेत. टॉईज विकणारे, फोटोज काढा सांगणारे, सोवेनियर्स विकणारे, हे भरपूर त्रास देत आहेत, खूप मागे लागत आहेत. घ्या 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 घ्या. खूप जास्त त्यांचीच जास्त गर्दी आहे. माणसांची तर आहेच, पण त्यांची पण एक जास्त गर्दी आहे खूपच. आणि पाऊस सुरू आहे त्यामुळे सगळे छत्र्या धरून धरून चालले. एवढा पाऊस सुरू आहे बाहेर. तर या पावसामध्ये आता चहा कॉफी तर पाहिजेच ना. आता आलो आम्ही कॉफी घ्यायला. तर चला आता घेऊया कॉफी आपण, बरं वाटेल, जरा गरमपणा जावे.
थंडी वाजते. हे बघा हे ब्रेसिंग वगैरे काय काय. बेगल्स. हे एक टार्ट असतं, इथलं पेस्ट्री असते एक टार्टची. अंड असतं याच्यामध्ये आणि बाजूला पूर्ण खारीसारखा ब्रेड असतो. खूप छान लागते खायला. स्वीट असतं पण मस्त लागतं. एक टार्ट म्हणून आहे. हे बघा एक टार्ट. मफिन्स वगैरे आहेत काय काही? हा खाणार असेल तर बघ विचारून. अय केव्हा आईस्क्रीम नाही खायचं बेटू. थंडी वाजते सोन्या. खायचं आहे का? सँडविचचे ब्रेड आहेत तिथं पण ते पूर्ण घ्यावं लागेल. टोस्ट आहे का काय? स्वीट टोस्ट. हे स्वीट टोस्ट आहे का? आपण आणले ते बटर टोस्ट सारखे. शुगर हनी टाक. चला आता ट्रेनमध्ये बसून आपण ट्रेनला बिल्डिंगमध्ये एंटर करताना देखील बघूया. व हा व्ह्यू तुम्हाला ट्रेनच्या पहिल्या डब्यामध्ये बसलं तरच बघायला मिळतो. व हे बघायला देखील या छोट्याशा विंडोजवळ भरपूर सारी गर्दी होती. त्यामुळे कसा तरी इथे मोबाईल ॲडजस्ट केला आणि तुम्हाला हा व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न केला.
请不要触摸车门，以防夹伤。有到女子坝梁山街的乘客，请在注意下车。This station is 女子坝。Doors will open on the right. तर जे बिल्डिंगचं स्टेशन होतं ते तर आता गेलो मागे, आपण बघितलंच आता बिल्डिंगमध्ये एंटर करताना ट्रेन. आणि ही ट्रेन ज्या लाईनवरून चालली आहे ही आहे मॅग्लेव लाईन्स, म्हणजे मॅग्नेट लाईन. तर आता ट्रेन ही या मॅग्नेटवरून जाते. या ट्रेनला कुठलेही चाकं नसतात, तर ही मॅग्लेव लाईन आहे. तर सगळीकडे चॉंगचिंग सिटीमध्ये ही मॅग्लेव मेट्रो लाईन पसरलेली आहे. 沿站，列车将打开右侧车门。有换乘10号线的乘客，请提前做好。 बोर्डवर खूप छान पाणी सोडते. The next station is 曾家园. Doors will open on the right. Passengers for line 2, please get ready to alight. वरून मेट्रो जाते.